सरपंच झालो त्यावेळेस दुसरा एक असं काही एकदा विशालभाईने माझ्याकडे एक विचार आया था, तो बापू बोले आओ सरपंच। आप इस बारे में क्या विचार दें? पहले तो सबको हरिओम। आपको मालूम है कुछ दिन पहले दिवाली हुई थी और दिवाली के टाइम मैं खुद आश्रम में आया था और आश्रम की तरफ से वो उनकी बेल हुई और परमानेंट बेल हुई। वही हमारे लिए सब भक्तजनों को, साधक लोगों को दिवाली है और दिवाली जैसा माहौल हर घर में अपने इधर हुआ है। मैं हर दिन रघुभाई से मैं ये करता था, जो भी चला फेसबुक में मैं देखता था और जो बापू को जो षड्यंत्र में कुछ लोगों ने डाल दिया था, झूठे आरोप लगा के अंदर डाल दिया था। लेकिन आपको तो मालूम है महाराष्ट्र में इतने संत हो गए, संत श्री तुकाराम महाराज होने दो, ज्ञानेश्वर माऊली होने दो, एकनाथ महाराज होने दो, जो अधर्म जो चल रहा है धर्म के ऊपर जो चलेंगे, आपको तो मालूम है पहले से ये सब चल रहा है। और बापू जो इतना महान कार्य कर रहे हैं और हम लोग, मैं हमेशा बताता रहता हूँ, अभी भी बापू आए तो बापू जी का जो आशीर्वाद है हमारी बैटरी उससे चार्ज हो जाती है। मेरे को तो विशाल भाई ने 2-3 बार बोला, लेकिन हमारे जितने भी लोग हैं, मतलब गांव के होने तो जो आश्रम में आते वो सब भक्तजन बन गए हैं। हमारा गांव का नाम जब आशाराम बापू का, ये जो अपन इधर खड़े हैं ये मंदिर ही बापू के साधक लोगों ने बनाया, बापू की कृपा से ही बनाया है। और बापू जो भी कार्य करते हैं, विशाल भाई एक बार मेरे को, मैं पहले भी बोला था कि एक दिन मैं इनको लेके गए, वो तो बापू बोले आओ सरपंच। विशाल भाई बोले क्या बाबा अभी सरपंच नहीं, बोले नहीं हुआ, सरपंच नहीं है ना तो बन जाएंगे अभी क्या। और 2 महीने के अंदर 2 महिन्यामध्ये मी सरपंच झालो त्यावेळेस। दुसरा एक असं काही एकदा आपल्या आश्रमचा, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बापू येणार होते, त्यासाठी परवानगी पार्किंगसाठी पाहिजे। तर मी विशाल भाईला सांगितलं नदीला एवढं पूर आलाय आणि सगळीकडे कीचड आहे, चिखल आहे, तर गाड्या पार्किंग कशा होती। विशाल भाई बोलते आप खाली देने का काम करो, बाकी नहीं। और मैं वो टाइम पे NOC दे दिया आणि मी NOC दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितलं तर एकदम ऊन पडलेलं सकाळ, म्हणजे एवढा करिश्मा। आणि आम्ही जे काय आहोत, म्हणजे मी स्वतःच्या बाबतीत बोलायला लागलं तर जे काय आहोत ते बापूंच्या मुलं आम्ही आहोत। आमचं परम भाग्य की बापूसारखे संत, म्हणजे मराठीत बोलतातच असे की बाबा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा काम, बीज वाढवावे नाम, हे असे हिंदू संत। आणि हे जे चालले तुम्हाला एवढं अधर्म करणारी लोक असतील, ख्रिश्चन धर्म असेल, मुसलमान लोक असतील, ते एवढे हे करतात। आणि हे हिंदू धर्माचं पाळीक असणारे आमचे बापू एवढं षड्यंत्र करून बापूंना ज्यावेळेस जेलमध्ये ठेवलं, त्यांना लाज वाटायला पाहिजे का असं संत महात्मा कधी वाईट बोललेला नाही। तो महात्मा तो काही करू शकतो त्याच्याकडे, परंतु त्यांना माहिती आहे का जे भोग असतात ते भोगावेच लागतात। त्याप्रमाणे बापूंनी षड्यंत्राच्या समोर बापू कधी झुकले नाही। बापूंनी हे केलं, सगळं कामं धर्माची करत राहिले, जेलमध्ये सुद्धा ते कामं करत राहिले ना। असे जे संत आश्रमचे बापू, आज थोड्या दिवसापूर्वी बापूंची बेल झाली आणि ती परमनंट बेल झाली। खूप आनंद आम्हाला आहे आणि तीच आमची दिवाळी आहे असं आम्हाला वाटतंय। आणि याच्या पुढे सुद्धा बापूंना आमच्या दीर्घायुष्य लाभो। आणि बापूंना मी विनंती करेन, एक साधक म्हणून विनंती करेन की पुन्हा आमच्या या रायता आश्रमामध्ये बापूंनी यावं आणि आम्हाला दर्शनाचा योग द्यावा। मी नेहमीच म्हणजे मीडिया असेल, सोशल मीडियावर बघत असतो आणि मी लगेच विशाल भाईला किंवा रघुभाईला मी कळवत असतो, असं डोंगरी आपल्यातलंच काही त्याच्यामध्ये महाराष्ट्रात प्रकारचे आपल्यातले काही लोक होते, साधकच होते आपले, त्यांना जाणून बुजून आपल्याला बापूंना बाहेर येऊन द्यायचं नव्हतं। देवदत्त कामत म्हणजे चांगले वकील त्या विचारांनी म्हणजे बाजी लावून बापूंना बाहेर काढलं। आणि अशाच बापूंचा आशीर्वाद माझ्या स्वतःवरचा असावा, पण माझ्या गावावर असावा, माझ्या महाराष्ट्रावर असावा, माझ्या भारत देशावर असावा असं मला वाटतंय। बापूंना दीर्घायुष्य परमेश्वर देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो। हरिओम।